आता सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आजूबाजूला असलेल्या शहरांमध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका या नावांमध्ये नेमका फरक काय असतो? हे सगळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रकार असले तरी त्यांची रचना, अधिकार आणि जबाबदाऱ्या पूर्णपणे वेगळ्या असतात. तुमच्या शहरातील विकासाचे निर्णय कोण आणि कसे घेतात हे आता तुम्हाला कळेल या व्हिडिओतून. तर चला या तिघांमधील गुंतागुंत सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी शिवम आणि आपण पाहतात महाराष्ट्र रोड. सगळ्यात आधी स्थानिक स्वराज्य संस्थांची गरज आणि महत्त्व काय यावर एक नजर टाकूया. तर आपल्या लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना खूप महत्त्व आहे. यामुळे लोकांना स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाच्या कामांमध्ये थेट सहभागी होता येतं. भारतीय राज्यघटनेच्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार शहरी भागांसाठी या संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्रात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्यतः 3 प्रकार आहेत: नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. सगळ्यात आधी नगरपंचायत. तर नगरपंचायत म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागांकडे वाटचाल करणाऱ्या म्हणजेच संक्रमणावस्थेतील क्षेत्रांसाठी स्थापन केलेली एक स्थानिक स्वराज्य संस्था. यासाठी साधारणपणे 10,000 ते 25,000 अशी लोकसंख्या असणं अपेक्षित असतं. ग्रामीण भागातील जीवनमान सुधारणं आणि शहरी सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देणं हे या नगरपंचायतीचं मुख्य उद्दिष्ट आहे. इथले 50% अधिक लोक हे बिगर शेती व्यवसायात गुंतलेले असतात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, सार्वजनिक स्वच्छता, दिवाबत्तीची सोय करणं, सांडपाण्याची व्यवस्था करणं यासारखी मूलभूत कामे ही नगरपंचायत करते. नगरपंचायतीचा राजकीय प्रमुख हा अध्यक्ष असतो, प्रशासकीय प्रमुख हा कार्यकारी अधिकारी असतो. आता नगर परिषद ही लहान शहरी भागांसाठी स्थापन केली जाते. ज्या शहराची लोकसंख्या 25,000 पेक्षा जास्त पण 1 लाखांपेक्षा कमी असते तिथं नगर परिषदेची स्थापना होते. महाराष्ट्रात नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार ज्या नगर परिषदा कार्यरत आहेत, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, रस्ते बांधकाम, शिक्षण, अग्निशमन सेवा, जन्म मृत्यूची नोंद ठेवणं अशा अनेक कामं या नगर परिषदांना करावी लागतात. नगर परिषदेचे सदस्य हे नगरसेवक म्हणून ओळखले जातात, जे प्रौढ मतदान पद्धतीने थेट जनतेतून निवडून येतात. आणि नगर परिषदेचा राजकीय प्रमुख हा नगराध्यक्ष असतो. तर प्रशासकीय प्रमुख हा मुख्याधिकारी असतो, ज्याची नेमणूक ही राज्य शासन करते. सध्या महाराष्ट्रात 225 नगर परिषदा कार्यरत आहेत. तर लोकसंख्येनुसार या नगर परिषदांचे अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाते. अ वर्गात 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या, ब वर्गात 40,000 ते 1 लाख अशी लोकसंख्या आणि क वर्गात 25,000 ते 40,000 अशी लोकसंख्या असते. अनेकदा महाराष्ट्राच्या नगर परिषद याच संस्थाला बोलीभाषेत किंवा सर्वसाधारणपणे नगरपालिका असंही म्हणतात. खरं तर नगरपालिका हा म्युन्सिपालिटी यासाठी वापरला जाणारा एक व्यापक आणि सामान्य मराठी शब्द आहे. यात नगर परिषद, नगरपंचायत आणि काही प्रमाणात नगरपालिका आणि महानगरपालिका यांचाही समावेश असतो. आणि यामुळेच अनेकदा लोकांमध्ये सुद्धा या शब्दांमुळे संभ्रम निर्माण होतो. आता तिसरा विषय तो म्हणजे महानगरपालिका ही मोठ्या आणि विकसित शहरांसाठी असते. ज्या शहरांची लोकसंख्या 3 लाखांपेक्षा जास्त तिथे महानगरपालिका अस्तित्वात येते. काही निकषांनुसार ही मर्यादा 5 लाखांपर्यंत सुद्धा असू शकते. तर महानगरपालिका ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वोच्च स्तर आहे. महानगरपालिका ही पाणी पुरवठा, मलनिसारण, रस्ते, पूल, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, वाहतूक, उद्यान, अग्निशमन अशा सगळ्या प्रकारच्या मोठ्या आणि व्यापक सुविधा पुरवते. महानगरपालिकेचा राजकीय प्रमुख हा महापौर असतो. तर प्रशासकीय प्रमुख हा नगरपालिकेचा आयुक्त असतो, ज्याची नेमणूक ही राज्य शासन करतं. महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका कार्यरत आहेत. मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार चालतो. तर इतर महानगरपालिका या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार चालतात. नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यातला मुख्य फरक थोडक्यात समजून घेऊयात. नगरपंचायतीची लोकसंख्या 10,000 ते 25,000 पर्यंत असते. नगर परिषद 25,000 ते 1 लाख. महानगरपालिकेच्या संदर्भात सांगायचं तर 1 लाखांपेक्षा जास्त आणि काही ठिकाणी 5 लाखांपेक्षा जास्त. शहरीकरणाचा स्तर कसा असतो तर नगरपंचायत संक्रमणावस्थेत असते, म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागांकडे तिची वाटचाल सुरू असते. नगर परिषदेचा स्तर हा लहान शहरी, मोठ्या शहरात महानगरपालिका असतो. आता कोणाची कामं नेमकी काय असतात? नगरपंचायत मूलभूत सुविधा पुरवतं, नगर परिषद स्थानिक विकासाला प्राधान्य देतं आणि महानगरपालिका मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा आणि सेवा पुरवतं. आता तुम्हाला खरं तर नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका याच्यातला फरक नक्कीच कळला असेल. तर तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल आणखी कोणती अधिकची माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि महाराष्ट्र रोडला सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका.